महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कळवण महाविकास आघाडीचे कळवण तहसील कार्यालयात आंदोलन। वाढती महागाई व कांद्याला हमीभाव देण्याची मागणी। पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या वाढत्या किमती, वाढती महागाई तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव जाहीर करण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने बुधवार दिनांक 10 जून कळवण तहसील कार्यालयावर आंदोलन करण्यात आले। यावेळी तहसीलदारांना निवेदन देत केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांविरोधात निषेध व्यक्त करण्यात आलाय। कळवण तहसील कार्यालय परिसरातील कोल्हापूर फाटा येथे झालेल्या आंदोलनात महाविकास आघाडीचे पदाधिकारी, विविध आघाड्या व फ्रंटल संघटनांचे प्रतिनिधी तसेच शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। कांद्याला उत्पादन खर्चाच्या तुलनेत योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले। सरकारने तातडीने कांद्याला जाहीर हमीभाव करावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष के गांगुर्डे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुकाध्यक्ष अंबादास जाधव, आदिवासी जिल्हाध्यक्ष राम चौरे आणि महिला तालुका अध्यक्षा शीतलताई महाजन यांनी तहसीलदारांना निवेदन सादर केले। आंदोलनात पर्यावरण जिल्हाध्यक्ष नाना देवरे, सरचिटणीस योगेश गायकवाड, युवक तालुका अध्यक्ष मयूर बेनके, बबन कोल्हे, नरेंद्र भावसार, संतोष भोये, डॉक्टर महाजन, कॉम्रेड पाडवी, सुनील बस्ते, एकनाथ वाघ, परसराम गायकवाड, यशवंत दळवी, अशोक पालवी यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। निवेदनात पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅसच्या वाढत्या किमती कमी कराव्यात, जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईवर नियंत्रण आणावे, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव देऊन आर्थिक दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली। वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी नमूद केले। शासनाने शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने निर्णय घ्यावेत, अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग कळवण। पदाधिकारी, आजी माझी सगळे कार्यकर्ते आणि शेतकरी बंधू भगिनींनो, आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असेल, देशामध्ये असेल, या सरकारने या शिक्षण क्षेत्रामध्ये एक मोठी खळबळ उडाली। आपण आपले 22 लाख विद्यार्थी आपण दररोज बिचारे डोळे फोडतात, परंतु नीट परीक्षेमध्ये या सरकारचा हात असल्यामुळे या ठिकाणी पेपर फुटीचा प्रकार झाला आणि मात्र शेतकऱ्याचा पोरगा या ठिकाणी एखाद्या नोकरदाराचा पोरगा असेल, सर्वसामान्यांचा पोरगा असेल, तो कुठेही या एखाद्या उच्च पदावर जाऊ शकत नाही, कारण त्याची ही पेपर फुटी घोटाळा, हा महाघोटाळा या ठिकाणी उघडकीस आला। आज आम्ही या ठिकाणी आंदोलनासाठी आलो। शेतकरी मात्र शेतकरीच्या पाठीवर पण मारायला सुरुवात केली आणि पोटावर पण मारायला सुरुवात केली। आज डिझेल, गॅस, पेट्रोल दरवाढ ही अतिशय भयानक। त्या शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचा आज कांद्याचा हमी भाव नाही। शेतीमध्ये जे नुकसान झालेलं आहे, अवकाळी पावसामुळे जे नुकसान झालेलं आहे, त्याचे कधी पंचनामे झालेले नाही आणि मग या शेतकऱ्याचं पूर्णपणे या ठिकाणी कंबरड मोडलेलं आहे। आजच्या परिस्थितीमध्ये कांद्याचा भाव आपण नाफेडला आम्ही खरेदी करतो म्हणे, नाफेड मध्ये फक्त व्यापारी खरेदी करतोय, व्यापारीच या ठिकाणी मोठा आमदार त्याचा एवढा लोक पैसा द्या, सगळा भारत विकारी करता का, सगळा भारत दिसून आलेला। गॅसचा भाव कुठे घात, पेट्रोलचा भाव कुठे घात, डिझेलचा भाव कुठे घात, कुठे 60 रुपये होते काँग्रेसच्या काळात, कुठे नेऊन ठेवला म्हणे काँग्रेसच्या काळात सांगितलं महाराष्ट्र, आणि तुमच्या काळात कुठे घात, 7 समुद्राला पलीकडे भारत घात तुम्ही। एवढी महागाई, 7 ना 120 पेट्रोल, 600 रुपयाला गोण मिळते, 2100 रुपयाला गोण कटाकी सुकलानी, औषधाचा गॅस भाव, शेतकरी पुरा समजी घ्या, शेतकरी इथून पुढे जगू शकत नाही। दर महिन्याला शेतकऱ्यांच्या 560 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होई राहिल्यात। तर या सरकारने निषेध करण्यासाठी या सगळ्या महाविकास आघाडी आम्ही सगळं यायचे दादा, याचा निषेध करण्यासाठी राम राम म्हणून। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।